करून घेतले आहेत. त्यात हळद आणि मीठ घालून एका कापडात बांधून रात्रभर ठेवायचे आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. ह्या पोळी सर्व मी रात्रभर कापडामध्ये बांधून ठेवल्या होत्या. त्याच्यातलं पाणी सर्व निघून गेलं आहे. आता मी एका चाळणीत त्याला ओतून घेतलं आहे. राईची डाळ बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. सारखे परतत राहायचं आहे, नाहीतर डाळ करपू शकते. डाळ आपली भाजून झाली आहे. मिक्सरमधनं थोडी जाडसर दळून घ्यायची आहे. मीठ भाजून घ्यायचे आहे. लोणचं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ भाजूनच घालायचे आहे, कारण मिठाने पाणी सुटतं. मीठ भाजलं तर पाणी सुटत नाही आणि आपले लोणचे खराब होत नाही. मीठ आपले भाजून झाले आहे. तेल गरम करून घेणार आहोत. मेथी थोडी जाडसर बारीक करून घेतली आहे. तेल गरम झालं आहे. मेथी, हिंग थोडं जास्तच घालायचं आहे. राईची डाळ आपण भाजून जाडसर वाटून घेतली आहे. तेल गरम झालं आहे. गॅस बंद करायचा आहे. थंड झाल्यावर त्यात तिखट आणि मीठ घालायचे आहे. तेल थंड झालं आहे. तिखट आपल्या आवडीनुसार घालायचे आहे. मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. भाजून घेतलेलं मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचे आहे. आपण हा लोणच्याचा सार मिक्स केला आहे, तो या आंब्याच्या फोडींवर ओतायचा आहे. आपण जो हा खार तयार केलेला आहे तो आंब्याच्या फोडींवर ओतायचा आहे. सर्व चांगलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं आता आपलं हे तयार झालेलं आहे. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे. लोणचं बरणीत भरताना जरा दाबून भरायचे आहे. बरणी बाजूनी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. घट्ट झाकण लावून बंद करायचे आहे. 2-3 दिवसांनी चेक करायचे आणि त्याच्यात थोडं गरम तेल करून थंड झाल्यावर त्याच्यात ओतायचे आहे, नाहीतर वरती बुरशी पकडते. लोणचे आपले तयार झाले आहे.